नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या YouTube चॅनलवर नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. 14 जानेवारी 2026 या दिवशी मकर संक्रांत आहे. उत्तरायण चालू झाल्यानंतरचा हा पहिला सण. तर या दिवशी काय करावं? संक्रांतीचं स्वरूप कसं आहे? कोणती कृत्य या दिवशी करावीत? काय करू नये? या सगळ्या गोष्टींची आज आपण माहिती करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे कोणती उपासना करायची आहे हे सुद्धा पाहणार आहोत. संक्रांतीचं फळ नेहमी आपल्याला आपल्या जन्म नक्षत्राप्रमाणे मिळतं. म्हणजे ज्या नक्षत्रामध्ये तुमचा चंद्र आहे त्यानुसार तुम्हाला फळ मिळतं. तर हे नक्षत्रानुसार फळ काय मिळणार आहे हे सुद्धा आपण आज पाहणार आहोत. सर्व ग्रहांचा राजा सूर्य, ज्याच्यावर आपलं सगळं आयुष्य अवलंबून आहे, तो जेव्हा धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या राशी प्रवेशाच्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हणतात. कारण रवीने मकर राशीत प्रवेश केलेला असतो. तर यावर्षी हा मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे शके 1947, विश्वावसु नाम संवत्सर, उत्तरायण, पौष कृष्ण एकादशी, वार बुधवार, नक्षत्र अनुराधा, गंड योग आणि बालवकरणावरती दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेपासून सूर्यास्तानंतरचा काळ हा पुण्यकाळ म्हणून समजला जातो. त्यामुळे या दिवशी दुपारी 3:06 पासून ते संध्याकाळी 6:20 पर्यंत म्हणजे सूर्यास्तापर्यंत हा पुण्यकाळ आहे. म्हणजे जवळजवळ 3 तास हा पुण्यकाळ आहे. मग या पुण्यकालामध्ये स्नान, दान आणि जप किंवा तर्पण याचं महत्त्व सांगितलेलं आहे. संक्रांत आली की दरवर्षी हा प्रश्न नेहमी विचारला जातो की यावर्षी संक्रांत कशावर आहे. आणि बरेच जण मग आपल्याला काहीतरी भीती घालतात. सोशल मीडियावर असे व्हिडिओ खूप व्हायरल होतात की हा रंग घालू नका, ही वस्तू देऊ नका, किंवा असं केलं तर तुम्हाला खूप तोटा होईल वगैरे. तर संक्रांतीचं जे स्वरूप सांगितलेलं आहे त्याच्यानुसार हे लोक असं काहीतरी सांगतात. आता या वर्षी संक्रांतीचं स्वरूप कसं आहे? तर संक्रांत बालवकरणावर होत असल्यामुळे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेली आहे. हातात गदा असून मस्तकी केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासा करता जाई घेतलेली असून पायस भक्षण करत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव मंदाकिनी आहे, तसंच नक्षत्र नाव सुद्धा मंदाकिनीच आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे. मग ही अशा प्रकारचं संक्रांतीचं स्वरूप किंवा ही संक्रांत देवी खरंच आकाशात दिसते का? तर अजिबात नाही. हे सांकेतिक वर्णन आहे आणि याच्यामुळे आपल्याला आगामी काळातील काही संकेत मिळतात. म्हणजे येणारा पुढील काळ कसा असेल किंवा कोणत्या प्रकारची प्रवृत्ती राहील याचे संकेत आपल्याला याच्यानुसार मिळतात. मात्र काही जण ती कुमारी आहे म्हणून कुमारी असलेल्या मुलांवरती संक्रांत आहे, पिवळा रंग आहे म्हणून पिवळा रंग अजिबात घालू नका, अशा काहीतरी अफवा पसरवतात. तर अशा अफवांना अजिबात बळी पडू नका. तर काही संकेत याच्यातले असे आहेत. तर तिने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे. तर त्याच्यातून थोडा संकेत असा मिळतो की पिवळे पदार्थ म्हणजे हळद किंवा तत्सम मसाल्याच्या वस्तू पुढे महाग होतील. रिअल इस्टेटमध्ये काही प्रमाणात मंदी राहील. वेगवेगळी आभूषणे किंवा सोन्याचे दागिने याच्यामध्ये तेजी निर्माण होईल. वातावरण काही प्रमाणात स्थिर राहील. एकंदरीत काय, कोणत्याही प्रकाराने कशावर संक्रांत आहे किंवा या गोष्टी चुकूनही करू नका, अशा कुठल्याही अफवांवर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे म्हणजे दुपारी 3:06 पासून ते संध्याकाळी 6:20 पर्यंत म्हणजे सूर्यास्तापर्यंत, या पुण्यकाळामध्ये आपण सगळ्यांनी काय करायचंय? तर
तिळाचा 6 प्रकारांनी उपयोग करायचा आहे. म्हणजे काय? नंबर 1, आपण ज्या पाण्याने अंघोळ करणार आहोत त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे. नंबर 2, अंघोळ करताना अंगाला तिळाचं उटणं लावायचं आहे. नंबर 3, तिळाने होम करायचा आहे. नंबर 4, आपल्या पितरांप्रित्यर्थ तिळाने तर्पण करायचं आहे. नंबर 5, तिळाचं सेवन करायचं आहे. आणि नंबर 6, तीळ दान करायचे आहेत. अशा प्रकारे तिळाचा जर 6 प्रकारांनी उपयोग केला तर सर्व पापांचा नाश होतो असं म्हणलेलं आहे. आता पाप म्हणजे काय? तर अजाणतेपणे आपल्याकडून झालेली चूक. नाहीतर काय? पाप करा आणि मग 6 प्रकारे तिळाचा उपयोग करा संक्रांतीच्या दिवशी. पाप संपलं असा याचा अर्थ अभिप्रेत नाहीये. संक्रांत पर्व काळामध्ये अजूनही काही दानं करायला सांगितलेली आहेत. ती दानं अशा प्रकारे आहेत. नवीन भांडं कोणाला तरी दान करावं. या दिवशी गोग्रास म्हणजे गायींसाठी चारा देणं, त्यांच्यासाठी अन्नधान्य देणं, एखाद्या गोशाळेला दान करणं हे या दिवशी अत्यंत महत्वाचं आहे. अन्नदान तसंच एखादं भांडं खिचडीने भरून किंवा तिळाने भरून तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर सोने, भूमी, गाय, घोडा यापैकी जर तुम्हाला काही शक्य असेल तर ते दान सुद्धा तुम्ही करू शकता. आपल्याला काहीतरी मोठं दान केलं पाहिजे असं नाही, पण किमान या काळात आपण अन्नदान, वस्त्रदान, तीळदान, नवीन भांडं किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायीसाठी काहीतरी गोग्रास, गायीसाठी अन्नधान्य हे दान तर आपण नक्कीच करू शकतो. या दिवशी उपासना काय करायचे? तर एकादशी असल्यामुळे विठ्ठलाला तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. कारण विठ्ठल हा विष्णू रूपच मानला जातो. आपल्या घरातल्या देवांना तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. विष्णू सहस्रनाम या दिवशी अवश्य वाचावं. आणि याचबरोबर गाईच्या तुपाचा शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला तर याचं महत् पुण्य आपल्याला लाभतं. सोयर सुतक असेल तर काय करायचं? तर सोयर सुतक असेल तर या दिवशी करायचं नाही, पण रथसप्तमीपर्यंत जेव्हा सुतक फिटेल किंवा सोयर फिटेल त्याच्यानंतर आपण हे दान करू शकतो. यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी आलेली आहे. मग या दिवशी ज्यांचा उपवास आहे त्यांनी काय करायचं? मग तिळगुळ खायचाच नाही का? देवांना पण उपास का? तर असं काहीच नाही. एकादशीच्या दिवशी जर मकर संक्रांती आली तर त्या दिवशी तीळ आणि गुळाचं सेवन करता येतं. त्यामुळे जरी उपवास असला तरी तुम्ही तिळगुळाचं सेवन करू शकता. फक्त त्याच्यामध्ये तीळ, गुळ, फार तर शेंगदाणे एवढ्याच गोष्टी घातलेल्या असतील. फुटाण्याचं डाळ किंवा तत्सम पदार्थ त्याच्यात घालू नये, नाहीतर ते उपवासाला चालणार नाहीत. तर अशा रीतीने तुम्ही एकादशीच्या दिवशी सुद्धा आणि उपवास असला तरी सुद्धा तिळगुळ खाऊ शकता. संक्रांती पर्व काळामध्ये भगिनी सुगड पूजन करतात. ते सुगड पूजन सुद्धा याच काळात करायचं आहे. म्हणजे दुपारी 3:06 ते संध्याकाळी 6:20. याचबरोबर आपण या दिवशी तिळाचं दान करण्याचं महत्व आहे. आणि महिला या दिवशी काही वस्तू सुद्धा वाण म्हणून महिलांसाठी दान करतात. तर प्रत्येकाला असं वाटत असतं की हे दान करताना मी ते संकल्पपूर्वक करावं. नेहमी असं म्हणलं जातं की जे आपण करणार आहात त्याचा आधी संकल्प करा, म्हणजे ते काम पूर्णत्वास जातं. तुम्हाला हे संकल्पपूर्वक दान करण्यासाठी मी हा संकल्प सांगते. या संकल्पामध्ये आधी तो दिवस म्हणजे पंचांगातला तो दिवस कसा आहे हे सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर दानाचा संकल्प केला जातो. तुम्ही हा संकल्प ऐकून त्याप्रमाणे संकल्प करू शकता किंवा मी म्हणते त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही हा संकल्प करू शकता. त्यासाठी जी वस्तू तुम्ही दान करणार आहात त्या सगळ्या वस्तू, म्हणजे तुम्ही समजा हळदी कुंकू करणार आहात, तुम्ही 15 जणींना काहीतरी देणार आहात, तर त्या सगळ्या वस्तू एका परातीमध्ये तुम्ही ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे आपण जे तीळ दान करतो, आपण तिळगुळ देतो म्हणजेच तीळ दान करतो ना, ते तिळगुळ सुद्धा एका बाजूला ठेवायचे आहेत. आणि मग आपल्या उजव्या हातावरती
खळगा करून त्याच्यामध्ये 2 पळ्या पाणी घालायचं आहे आणि मग मी सांगते तसा संकल्प करायचा आहे. संकल्प. श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्याद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्क कलियुगे तत्प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्य देशे. जर तुम्ही मुंबई किंवा कोकणपट्टीपर्यंत राहत असाल तर तुम्ही म्हणायचे प्राच्यां सह्यगिरी प्रतीच्यां सिंधू सागरयोर मध्ये प्रतिष्ठिते परशुराम क्षेत्रे श्री स्थानकनामनगरे शालिवाहन शके बौद्धावतारे रामक्षेत्रेस्मिन् वर्तमाने विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे हेमंत ऋतौ पौषमासे कृष्णपक्षे एकादशातिथौ बुधवासरे अनुराधा नक्षत्रे गंडयोगे बालवकरणे वृश्चिक राशी स्थिते श्री चंद्रे मकर राशी स्थिते श्री सूर्ये मिथुन राशी स्थिते श्री देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथौ राशिस्थान स्थितेषु सत्सु शुभनामयोगे एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ मम आत्मनः सकल पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतिद्वारा सकल पापक्षय पूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्य समृद्धि दीर्घायुः महेश्वर्य मंगलाभ्युदय सुख संपदादि कल्पोक्त फलसिद्धये अस्मिन् मकर संक्रमण पुण्यकाले. जी वस्तू तुम्ही दान करणार आहात त्या वस्तूचं नाव इथे तुम्ही घ्यायचंय. आपण तीळ दान करणार आहोत म्हणून आपण तीळ हा शब्द म्हणणार आहोत. आणि जर तुम्ही ते दान ब्राह्मणाला सुद्धा देणार असाल तर तेही तुम्हाला म्हणायचं आहे. मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय तिलदानम करिष्ये. हातावरचं जे पाणी आहे ते त्या वस्तूवरती सोडायचं आहे आणि मग ते दान तुम्ही ब्राह्मणाला सुद्धा द्यायचंय आणि सुवासिनींना सुद्धा द्यायचंय. ब्राह्मण म्हणजे जो ब्राह्मणाचं काम करतोय तो, जातीनुसार नाही. जे अशा प्रकारचं काम करतायत ते ब्राह्मण. जन्मापासूनची जात इथे अपेक्षित नाहीये. तर जी व्यक्ती असं कर्म करते ती कोणतीही व्यक्ती ब्राह्मण असणार आहे. मकर संक्रांतीचं फळ हे आपापल्या जन्म नक्षत्राप्रमाणे मिळत असतं. तर विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा या नक्षत्राच्या व्यक्तींना पंथा हे फळ सांगितलेलं आहे. म्हणजेच या व्यक्तींना वारंवार प्रवास करायची वेळ येईल. मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा आणि शततारका या नक्षत्राच्या व्यक्तींना भोग हे फळ सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर या व्यक्तींना वेगवेगळ्या गोष्टींचा उपभोग घेता येईल. पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्राच्या व्यक्तींना व्यथा हे फळ सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारची काळजी या व्यक्तींना लागून राहील. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग आणि आर्द्रा या नक्षत्रांच्या व्यक्तींना वस्त्रम हे दान सांगितलेलं आहे. म्हणजे काय या नक्षत्रातील व्यक्तींना वारंवार नवीन कपडे घेण्याचा आणि नवे वस्त्र परिधान करण्याचा योग येईल. पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रांच्या व्यक्तींना हानी असं फळ दिलेलं आहे. म्हणजे काय एकतर तुमच्या पैशाची हानी, म्हणजे अनावश्यक खर्च तुमचा वाढू शकतो त्याच्यावर लक्ष ठेवा, किंवा आरोग्याची हानी म्हणजे तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा आणि स्वाती या नक्षत्रांना विपुल धन हे फळ दिलेलं आहे. म्हणजेच काय या नक्षत्रांच्या व्यक्तींची प्रगती होत जाईल आणि त्यांना त्याच्यापासून विपुल धन मिळेल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. कॉमेंटमध्ये तुमची कॉमेंट अवश्य लिहा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा लिहा.
त्याप्रमाणे माझ्या परीने मी ते उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि बेल बटन अवश्य प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. तर अशा प्रकारे ही मकर संक्रांती आणि पुढचे सगळे दिवस आपल्याला आनंददायी आणि आरोग्यपूर्ण जावो आणि आपल्या सगळ्यांची भरभराट होवो, ही श्री सूर्याच्या चरणी प्रार्थना. ओम ह्रीं सूर्याय नमः. शुभम भवतु.